आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय, गद्दार म्हणून बाहेर येऊ नका. या फुसक्याचा मी कालच व्हिडिओ बनवला होता, पहिलाच व्हिडिओ बनवला होता. आणि या फुसक्याचीच म्हटलं शाळा होईल. आणि तसंच रितेश भाऊने आज शाळा घेतली. रितेश भाऊने चांगलं नाव दिलं त्याला, गद्दार. कारण गद्दारासारखाच तो वागलाय. टीम बी मध्ये त्याला एवढी संधी होती फेअर गेम खेळण्याची आणि चमकण्याची, दिसण्याची. बघा, हा सूरज चव्हाण काय भिडला त्या अरबाजला. आणि त्यांच्या टीममध्ये जेव्हा खेळत होता ना, तेव्हा तो लॉयल होता, प्रामाणिक खेळत होता. सूरज चव्हाण सगळीकडेच, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, आणि बऱ्याच जणांच्या स्टेटसला सूरज चव्हाणच होता. मी बोललो होतो, थोडं जरी, एवढं नखभर जरी हा फुसक्या गद्दार टीम बी बरोबर लॉयल असताना, तर सूरजच्या जागेवरती त्याचे सगळीकडे फोटो झळकले असते. परंतु नाही, आपल्याला